श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र हो, आपल्या सर्वांचं मी स्वामी लीला या चॅनलवरती मनापासून स्वागत करते. स्वामींचे अनुभव आपण ऐकतच असतो. स्वामींच्या चमत्कारिक लीला कथा आपण आपल्या चॅनलवरती सांगत असतो आणि त्या तुम्ही श्रद्धेने आणि मनपूर्वक ऐकत असतात. कारण ऐकण्यातच आहे अनुभव आणि अनुभवातच आहे विश्वास. तर स्वामींच्या या कृपेची उपस्थिती दाखवणारी एक सुंदर अशी कथा मी आज सांगणार आहोत. आज आपण ऐकणार आहोत अक्कलकोटचे महान संत श्री स्वामी समर्थ महाराजांची एक अद्भुत, चमत्कारिक आणि प्रेरणादायी कथा. ही कथा एक गोष्ट नाही, तर आपल्या आयुष्याला दिशा देणारा एक संदेश आहे. श्रद्धा, सबुरी आणि गुरुभक्तीचं महत्त्व सांगणारी ही लीला आहे. नक्कीच तुमच्या मनाला स्पर्श करेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला चोळप्पा महाराज कोण आहेत हे माहीत आहे. स्वामींचे निस्सीम भक्त हे चोळप्पा महाराज होते आणि त्यांच्याच घरामध्ये स्वामींनी काय काय लीला केलेल्या आहेत त्या आपण या कथेतून बघणार आहोत. तर चला तर या लीला जाणून घेऊयात. चोळप्पाच्या कुटुंबातील एक सदस्य बनून स्वामी समर्थ महाराज तेथे राहिले होते. प्रथम महाराजांनी अनेक प्रकारे त्यांच्या मंडळींना त्रास दिला. घरात पैशाची चणचण असताना घरातील भांडी विकून चोळप्पाने सर्व मंडळींचा उदरनिर्वाह चालवला होता. पुढे मालोजी राजांनी घरात शिदा पाठवण्यास सुरुवात केली. तेव्हा महाराज त्याच्या घरी न जेवता इतर भक्तांच्या घरी जेवू लागले. तोपर्यंत घरात अनेक प्रकारचा त्रास चोळप्पाने अनुभवला होता, परंतु त्याने महाराजांचे चरण सोडले नाहीत. घरात मुलांच्या अंथरुणावर स्वामी स्वतः जाऊन झोपत असत. चूल पेटवली असता पाणी ओतून ती विझवत असत. सोवळ्याचे पदार्थ नग्न होऊन वाढण्यात जात. एका सणाला बायकोने पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या. त्या बाहेर जाऊन भिकाऱ्यांना वाटल्या. एक दिवस श्री स्वामी समर्थ दारात काठी घेऊन बसले व घरातील सर्वांना घराबाहेर काढले. अशा प्रकारे पहिले बरेच दिवस महाराज काहीतरी त्याला त्रास देत राहिले. चोळप्पा महाराजांचा पूर्ण भक्त होता, परंतु महाराज त्याच्या अधीन कधीच राहिले नाहीत. प्रत्यक्ष कल्पतरू घरात असून बरेच दिवस त्याला हालाखीत काढावे लागले. घरातील डाळदाणा गाईला खायला घालीत. वाटेल तो जिन्नस उचलून भिकारच देत. अशा प्रकारच्या लीला पाहून काही लोक महाराजांना वेडाच समजू लागले. त्याची बायको आणि आई फार कंटाळली होती. आधी दुष्काळ आणि त्यात हा फाल्गुन मास असे त्यांना नेहमी वाटे. असे अनेक अनुभव चोळप्पा रोज घेत होता, परंतु तो महाराजांच्या सत्व परीक्षेत पूर्णपणे उतरला होता. त्याच्या घरात अनेक लोकांची महाराजांना भेटण्यास येणाऱ्यांची वर्दळ चालू असे, परंतु चोळप्पा आनंदाने त्यांचे स्वागत करीत होता. महाराजांची सेवा करता यावी म्हणून त्याने कामधंदा सोडला. श्री स्वामी समर्थ आपल्या घरी राहत आहेत याचाच चोळप्पाला अतिशय आनंद होता. परंतु त्याची सासू राधाबाई व पती येसूबाई या मात्र रोज येणाऱ्या भक्तांमुळे त्रासल्या होत्या. कारण त्यांच्या सोवळेपणावर येणाऱ्या लोकांमुळे गदा येत होती व त्या धुसफूस करत होत्या. स्वामी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत होते. चोळप्पाची मात्र चमत्कारिक स्थिती व्हायची. तो स्वामी आल्यापासून कुठे कामाला पण जात नसे. अहोरात्र स्वामी स्वामी त्याचे काम तेच होते. एक दिवस घरातील सर्व अन्न सामुग्री संपली व चूल पेटली नाही. तेव्हा स्वामी राधाबाईंना म्हणाले, आज घरात जेवणाची सुट्टी दिसते. तेव्हा राधाबाई म्हणाल्या, घरात धान्याचा कण नाही, कसे करणार जेवण? तेव्हा स्वामी मोठ्याने हसू लागले. त्यामुळे राधाबाईंची मानसिक स्थिती मात्र दुःखी झाली व डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा समर्थ म्हणाले, घरात अन्नाचे प्रचंड साठे असताना
तुम्ही धान्य नाही म्हणता? ते शब्द ऐकून त्या धावत स्वयंपाकघरात गेल्या, तर खरोखर धान्याचे प्रचंड साठे पाहून त्या चकितच झाल्या. त्या बाहेर आल्या व स्वामींचे त्यांनी पाय धरले. चोळप्पा हा स्वामींचा निस्सीम भक्त होता. त्याची स्वामी भक्ती सामान्य नव्हती, तर मागील काही जन्मांची होती. आपल्या भक्ताला काहीच स्वामी उणे पडू देत नसतात. श्री स्वामींचा मुक्काम चोळप्पाकडे असल्यामुळे चिंतोपंत पुणे सर्व मंडळी चोळप्पाकडे येत असत. त्यावेळी अक्कलकोट संस्थांनी मालोजी राजे राज्य करीत होते. एका दादा नावाच्या कारभाराने स्वामींची हकीकत त्यांना सांगितली. स्वामींचा मुक्काम चोळप्पाचे घरी आहे. तेथे दर्शनाला लोकांची रीघ असते. चोळप्पाची परिस्थिती चांगली नाही. समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पाहावी. याचा परिणाम राजांनी स्वामींची नित्य नैवेद्याची वतन देऊन सोय केली व चोळप्पाचे घर समृद्ध झाले. अशा तऱ्हेने स्वामींनीच आपल्या प्रिय भक्ताची परस्पर सोय केली होती. स्वामी हे दत्तावतार आहेत याची सर्वांना आता खात्री झाली. लोक गाणगापूर येथे न जाता अक्कलकोटला येऊ लागले. चोळप्पा स्वामींच्या भोवती सावलीसारखा वावरत होता. त्यामुळे लोकांना त्याची असूया वाटू लागली. स्वामींनी हे अंतज्ञानाने ओळखले होते. एकदा स्वामी सर्व मंडळी घेऊन बाहेर फिरण्यास जात होते. तेव्हा चोळप्पा सोडला तर स्वामींच्या वेगाने त्याच्याबरोबर कुणीच जाऊ शकत नव्हते. शेवटी बाकीचे लोक परत फिरले, कारण निवडुंगाच्या काटेरी वनात स्वामी जाऊ लागले. तेव्हा चोळप्पा त्यांच्या मागे माग जाऊ लागला. हे पाहून मंडळींना चोळप्पाची भक्तीची खात्री झाली. चोळप्पा हे भक्तीचे मूर्त रूप होते. संत आपल्या भक्ताचे सदैव हितचिंतक असतात, हेच आपल्याला या कथेतून जाणवू लागते. बघा, स्वामींवर विश्वास ठेवला आणि डोळे झाकून जर तुम्ही आपला सर्वस्व भार स्वामींच्या खांद्यावर टाकला तर स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवतील. हेच चोळप्पा महाराजांनी केलं आहे. संपूर्ण भार त्यांनी स्वामींवर सोपवला आणि ते डोळे बंद करून स्वामींच्या पाठोपाठ गेले आणि आज त्यांचा उद्धार झालेला आपण पाहतो. त्यांच्या कथा आपण ऐकत असतो. म्हणून स्वामींवरती विश्वास ठेवा. अनुभव म्हणजेच स्वामींवरती श्रद्धा आणि विश्वास असेल तर कृपेची उपस्थिती तिथे लागतेच. म्हणून सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्र हो, तुम्हाला चोळप्पाची ही कथा कशी वाटली आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.